नमस्कार विद्यार्थ्यांनो, सर्वांचं स्वागत आहे। पहा, आजचा पहिला धडा नवोदयचा संख्या आणि संख्या पद्धती यामधील आपण स्वाध्याय 1.1, 1.2 आणि 1.3 आपल्या चॅनलवर या अगोदर अपलोड केलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.4 यामधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। चला तर पाहूया। ठीक आहे, या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे 1 ते 20 या नैसर्गिक संख्येमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती। पहा, हा शब्द महत्त्वाचा आहे, मूळ संख्या। तर पहा, आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असायला हव्यात। 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, मूळ संख्या आहेत, कमेंटमध्ये तुम्ही सांगा। तर पहा, आपल्याला 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असायला हव्यात आणि त्यांची काय करायची, नंतर बेरीज करायची आहे आपल्याला। ठीक आहे, तसा आपण संख्या लिहून घेऊया। तर पहा, 2, 3, 5, 7 या 10 पर्यंतच्या मूळ संख्या झाल्या। त्यानंतर 11, 13, 17 आणि 19 या झाल्या 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या। अगोदर 1 ते 10 पर्यंतची जर बेरीज केली तर काय होईल, 7 आणि 3 10, 15, 16, 17 होईल। किती होईल, 17। आणि यांची जर बेरीज केली तर 19 हा एक 20 आणि 30 होईल। त्यानंतर 30 आणि हे 30 या ठिकाणी 60 होतील। ठीक आहे, तर पुन्हा यांची बेरीज करू आपण, 7, 7 म्हणजे 1 ते 20 या नैसर्गिक संख्येमध्ये मूळ संख्यांची बेरीज 77 येते। ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पुढील प्रश्नाकडे वळूया। तर पहा, 2 नंबरच्या प्रश्नामध्ये सांगितले 2 अंकाच्या प्राकृतिक याचाच अर्थ नैसर्गिक संख्येची संख्या किती आहे। पहा, 2 अंकी संख्या याचा अर्थ आपला सरळ या ठिकाणी लक्षात ठेवायचं की 2 अंकी संख्या किती आहेत। तर पहा, या ठिकाणी समजा आपण जर विचार केला तर 1 ते 10 यामध्ये 2 अंकी संख्या किती आहेत, तर एकच आहे। त्यानंतर 11 पासून ते 99 पर्यंत, 11 पासून 99 पर्यंत किती संख्या आहेत, तर त्या आहेत 89। तर दोघांची जर बेरीज केली तर 90 संख्या असतील। किंवा मग लक्षात ठेवायचं 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या काढायच्या असतील तर आपल्याला 1 ते 9 हे 9 सोडून द्यावा लागतील आणि 100 ही 3 अंकी आहे, म्हणजे ही एक संख्या 10, म्हणजे 1 ते 100 मधून आपल्याला 10 संख्या वजा केल्या तरी आपल्याला 2 अंकी संख्या मिळणार आहे 90। असंही आपण या ठिकाणी काढू शकतो। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा, प्रश्न क्रमांक 3, 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती। तर पहा, सर्वात लहान या ठिकाणी ऑप्शन मध्ये आहे 32। तर 32 कोणत्या 2 संख्येच्या गुणाकारात आहे, तर ती आहे 16 गुणिले 2 32। काय होईल, 16 गुणिले 2 32। परत 16चे जर आपण अवयव पाडले तर काय होईल, या ठिकाणी 8 गुणिले 2, म्हणजे या ठिकाणी मूळ संख्या येत नाहीये। काय म्हणते, 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी सर्वात लहान संख्या, म्हणजे 2च संख्येचा गुणाकार आला पाहिजे याचा असा अर्थ आहे। तर पहा, नंतर 33 चेक करूया। तर पहा, या ठिकाणी होईल 11 गुणिले 3, 11 त्रिक 33 आणि दोन्ही संख्या कशा आहेत, मूळ आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 2च आपलं उत्तर अगदी बरोबर असणार आहे। पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा, 4 नंबरचा प्रश्न आहे, पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज आहे। तर आपल्याला मूळ संख्या, तुम्हाला याही अगोदर पहिल्या प्रश्नात सांगितले की मूळ संख्या काय असायला हव्यात, आपल्याला पाठ असायला हव्यात। तर पहिल्या 4 मूळ संख्यांची या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची। तर पहा, पहिल्या 4 मूळ संख्या लिहून घेऊया, 2, 3, 5 आणि 7 या पहिल्या 4 मूळ संख्या आहेत। यांची जर बेरीज केली तर काय होईल, 5, 10, 7, 17 किती होईल, 17। ठीक आहे,
पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 5 मध्ये जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकाची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातला फरक सांगितलेला आहे. तर पहा, मूळ संख्या म्हणजे सुरुवातीची संख्या हीच, तर ही असेल मूळ संख्या 36,490 आणि नवीन मिळणारी संख्या म्हणजे अंकाची अदलाबदल केल्यावर 6 आणि 9 यांच्या अंकाच्या स्थानी अदलाबदल करायची. म्हणजे जिथं 6 आहेत तिथं 9 आणि जिथं 9 आहेत तिथं 6. तर पहा संख्या कशी बनव, 3 9 4 6 0 यांच्यातला फरक, याचा अर्थ याची काय करायची असते, वजाबाकी. तर पहा या ठिकाणी मोठी संख्या ही आहे म्हणून याच्यातून मूळ संख्या वजा करून घेऊया आपण. तर पहा 36,490. ठीक आहे. तर पहा 0 16 मधून 9 गेले, या ठिकाणी 16 7 राहतील, नंतर इथं 3 राहतील, परत इथला एक इथं जाईल, 13 मधून 4 गेले 9 राहतील, 8 मधून 6 गेले, या ठिकाणी 2 राहतील, इथं 0. हे आपलं उत्तर असणार आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक आपल्याला 1 मध्ये उत्तर पाहायला मिळते. इकडच्या शून्याला म्हणजे संख्येच्या एकदम डाव्या बाजूला जो शून्य असतो त्याला किंमत नसते, म्हणजे हा शून्य नाही लिहिला तरी चालतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहूया. पहा प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय सांगितले, खालीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे. पहा या ठिकाणी संयुक्त संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा जी संख्या मूळ नसते ती कशी असते, संयुक्त असते, हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. तर पहा या ठिकाणी ही मूळ संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर ही काय आहे, मूळ संख्या आहे. 97 देखील मूळ आहे, म्हणजेच संयुक्त संख्या कोणती आहे, तर 15. तर तुम्हाला तुमच्यासाठी एक क्वेश्चन, 1 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत, कमेंटमध्ये पाठवा. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 7 नंबरचा प्रश्न आहे. तर पहा 7 नंबरचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, 5952024 या अंकाचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. तर पहा दिलेल्या अंकापासून आपल्याला संख्या बनवायची. अंक आहे ती 1 2 3 4 5च आणि या ठिकाणी संख्या पण बनवायची आपल्याला 5च. तर हा किमान हा शब्द आलेला आहे. किमान म्हणजे काय, मी तुम्हाला स्वाध्याय 1.1 1.2 मध्ये सांगितलेलं आहे. परत एकदा सांगतो, किमान म्हणजे लहान. कशी, लहान. आता याच्यापासून लहान आपल्याला संख्या बनवायची 5 अंकी. तर सर्वात अगोदर आपण लहान संख्या बनवताना सर्वात लहान अंक लिहितो. तर आपण या ठिकाणी सर्वात लहान जर 0 लिहिला, 2 4 5 आणि 9 असं जर लिहिलं तर ही 5 अंकी संख्या बनत नाही. या ठिकाणी 0 असल्यामुळे ही 4च अंकी संख्या बनते. तर योग्य कशी लिहायची, तर 0 हा 2 नंबरला लिहायचा, म्हणजे 2 0 4 5 9 ही या ठिकाणी संख्या बनणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. पहा अशा पद्धतीने आपण नवनीत या पुस्तकातील नवोदयचा स्वाध्याय 1.4 मधील सर्व स्पष्टीकरणे या ठिकाणी पाहिली आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.